अक्षर पटेलचा बॉल वळत नाही, पडून आत येतो. चांगल्या विकेटवरती तो जास्त इफेक्टिव्ह ठरतो. फास्ट बॉलिंग फ्रेंडली विकेटवरती तो एवढा इफेक्टिव्ह ठरत नाही. या सगळ्याचा जर का आपण विचार केला तर त्याचा परिणाम आपल्याला समोरच्या 2 मॅचेसमध्ये दिसतो की जिथे भारतीय संघाला समोरच्या संघाने व्यवस्थित चोपून काढलेले. पहिल्या सामन्यामध्ये ते 180चा टप्पा पार केलेला होता. त्यामुळे आयर्लंड संघाचं कौतुक करूया. बॅटिंगबद्दल जर का बोलायचं झालं तर गेले कित्येक महिने T20 वर्ल्ड कप पाठोपाठ IPL याच्यामुळे भारतीय T20 संघातल्या सर्व खेळाडूंना पाटा विकेटवरती बॅटिंग करायची सवय लागलेली होती. त्यामुळे जेव्हा ते आयर्लंडला गेले 2 गोष्टी, एक तर बॉल हलत होता, दुसरीकडे बाउंड्री लाईन्स ज्या साईडच्या बाउंड्री लाईन्स आहेत त्या व्यवस्थित पूर्ण आकाराच्या होत्या. याच्यामुळे मिसटाईम शॉट वगैरे सिक्सर जात नव्हते, बॉल पटकन बॅटीवर येत नव्हता. त्यामुळे धावा काढण्यासाठी कष्ट करायला लागतात ही मनोवृत्ती भारतीय संघाच्या बॅटिंगमध्ये दिसली नाही. समोरून परत 180 धावांचं ओझं होतं. या सगळ्यामुळे भारतीय फलंदाज गडबडून गेले, तंत्रामध्ये कमी पडले. तुम्ही जर का पहिल्या मॅचमधला श्रेयस अय्यरचं आऊट होणं पाहिलं तर पायावर पडलेल्या बॉलला असं फ्लिक केलं की भारतामध्ये सिक्सर जाते, ती इथे जात नाही कारण या बाउंड्री लाईन्स लांब आहेत. दुसऱ्या मॅचमध्ये जेव्हा श्रेयस अय्यर आऊट झाला तेव्हा पायाची हालचाल शून्य झाली. तुम्हाला हे सगळ्यांना बघायची सवयच लागलेली आहे की पाय हलवा हात हलवा काही घेणं नाही, हातातल्या बॅटीचा कोयत्यासारखा वापर करा आणि बॉलर्सना फोडून काढा. हेच T20 क्रिकेट बघायची आपल्याला गेले 4 महिने सवय लागलेली होती. त्याच्यातनं हा बदल झाला की जिथे तंत्राला थोडंसं महत्त्व लागलं त्या तंत्रामध्ये भारतीय फलंदाज कमी पडले. हे कबूल करायला काहीच हरकत नाही. या 2 चुका आहेत की एकीकडे गोलंदाजीमधलं अपयश त्यालाच येऊन मिळालं, फलंदाजीतलं अपयश, मग 2 सामन्यातला पराभव हा लिहिलेलाच होता. आणि समोरून आयर्लंड संघाने सर्व बॉक्सेस ठीक केले, बॅटिंग चांगली केली, बॉलिंग टप्प्यावर टाकली, त्यांच्या फिल्डिंगची त्याला साथ होती. स्थानिक हवामानाचा पूर्ण अनुभवाचा फायदा त्यांनी घेतला. 2-0 भारतीय संघाला मालिकेत हरवून टाकलेला आहे. वेल प्लेड आयर्लंड. परंतु भारतीय संघाला याच्यापासून बोध घेण्याची गरज आहे.